आपल्यासोबत कराळे गुरुजी आहे। खरं तर ते स्वतः शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत असतात। 2 दिवसापासून 3 दिवसांचं आंदोलनात सक्रिय आहे। बच्चूभाऊ बैठकीला गेलेले आहे, काय वाटतं? सरकारचं धोरण काही व्यवस्थित दिसत नाही। काल त्यांनी प्लॅन करून आम्हाला वाटते आमच्यावर आंदोलन उठवायचा दबाव आणला कोर्टातर्फे। आणि जर आज आंदोलनात आज जे बैठक आहे, आज जर त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफीचा हा मेन मुद्दा आहे, त्याच्यावर जर डिसिजन नाही घेतलं तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून पुन्हा आम्ही रेल्वे रोको करणार आहे। आणि रेल्वे रोकोतून अख्खा भारत म्हणजे इथून कन्याकुमारी जाते, दिल्ली जाते, कलकत्ता जाते आणि इकडं मुंबई जाते। ह्या सर्व रेल्वे इथं हे सेंटर आहे इंडियाचं, नागपूर, इथून सगळ्या रस्ता रेल्वे रोको करून आम्ही भारत बंद करण्याचा प्रयत्न करू, जर सरकारनं आमच्या मुद्द्यावर कर्जमाफीच्या मुद्द्यावर निर्णय घेतला नाही। सोबतच मी बच्चूभाऊला सांगितलं का शेतकऱ्यासाठी रब्बी पिकासाठी खतनं बियाणं मागा, ठीक आहे, आणि जे जबरदस्तीनं कोणतंही बियाणं देतात, मला वाटते सरकारने ठीक आहे 20,000 रुपये हेक्टरी तरी बियाणे आणि खतसाठी रब्बी पिकासाठी द्यायला पाहिजे। आता तुम्ही पाहून राहिले हिवाळा लागला, रब्बी पिकाची वेळ आहे आणि प्रचंड अवकाळी पाऊस पडून राहिला। आता ह्या पेराचा टाईम आहे, या पेराच्या टाईमात कास्तकारांना काय करायचं? आंदोलनाचं स्थळ 3 वेळा बदलावं लागत आहे। लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला। काही लोकांना मला ठीक आहे फोन करून म्हणलं का बच्चूभाऊ स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई लढत आहे, ठीक आहे। तर बच्चूभाऊ स्वतःच्या अस्तित्वासाठी असा कोणता नेता नाही आहे का जो बच्चूभाऊसारखे 8-8 दिवस उपाशी राहून आंदोलनं करा। शेतकऱ्याचा जेन्युइन मुद्दा आहे, अनेक शेतकरी एकत्र झाले आहे। मनोज जरांगे सुद्धा आले होते, त्यांनी म्हटलं होतं का तुमचं नेतृत्व काय सांगते ते का तुम्ही काहीतरी वेगळं बोलता, त्यामुळे कुठे संभ्रम निर्माण होते। तो संभ्रम निर्माण नाही झाला पाहिजे, अफवा पसरवल्या जातात त्यावर विश्वास नाही ठेवला। अफवा हे तर RSS आहे का नाही, विश्व हिंदू, हे स्वतः शेतकऱ्यासाठी एकही म्हणजे हे BJPचा बाप जो आहे, मायनं बाप RSS आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ABVP ह्या संघटना कधी शेतकऱ्यासाठी गोरगरिबाच्या पोट्यासाठी आंदोलन करताना पाहिलं का? बैठक होते, सकारात्मक झाली पाहिजे। हो, आजची बैठक सकारात्मक झाली पाहिजे। मी जाताना बच्चूभाऊला अभिनंदन म्हटलं का ठीक आहे आपलं शेतकऱ्याचं कर्जमाफ झालंच पाहिजे, ठीक आहे। मी तिथं जाणार होतो, पण मी म्हटलं मी इकडली खिंड इथंही थांबवावं लागेल। हां, इथं कोणीतरी असलं पाहिजे। बच्चूभाऊला म्हटलं मी इथं थांबतो, कारण इथं खिंड लढवणारं कोणीच नाही। आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि लोक बाहेरगावून अनेक लोक येऊन राहिले गाड्या घेऊन। आज आता संध्याकाळपर्यंत पुन्हा जर समजा निकाल लागला नाही तर नवीन दिशा ठरणार आहे, त्या नवीन दिशेकडे हो, नवीन दिशा आता हे सगळे जे ज्येष्ठ नेते गेले शेतकरी संघटनेचे, ते आल्यानंतर काय डिसिजन होईल त्याच्यानंतर ते एकत्रपणे ठरवून उद्याचं